आपण वेळातला वेळ काढून आमच्या या आमंत्रणाला स्वीकार केला आणि या ठिकाणी उपस्थित झाला। तर मी सर्व जेंट्सना एकदा विनंती करेन की त्यांनी पुनश्च एकदा त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करावे। आपल्या प्राथमिक विभागाचा जे इतिहास आहे की कुठली चांगली गोष्ट सुरू करायची असेल तर ते प्रायमरी मधून होते असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि आम्ही त्याला सगळा विमेन्स डे सेलिब्रेशनचं आम्ही सुरुवात केली होती आणि पुढे ते आपल्या शाळेने कंटिन्यू केलं। तरी आपल्यासाठी सर्वांसाठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची बाब आहे। महिलांचा सन्मान हा व्हायला पाहिजे। तो का व्हायला पाहिजे? कारण तिचं जे जीवन आहे सुरुवातीपासून बालपणापासून तर अखेरच्या श्वासापर्यंत अनेक चढ उतार तिच्या आयुष्यामध्ये येत असतात। एवढंच काय की जेव्हा ती लेक असते, लहान मूल असतं घरामध्ये बापाच्या, तेव्हा तिच्या डोक्यावरती ओझं असतं चांगल्या संस्काराचं, चांगल्या शिक्षणाचं। एवढंच काय समाजाचं सुद्धा तिच्यावरती ओझं असतं की आपल्या बापाचं नाव खराब नाही झालं, आपलं चरित्र, आपला स्वभाव, आपलं शिक्षण, आपले संस्कार हे समाजापुढे आदर्श राहिले पाहिजे अशा प्रकारचं तिचं जीवन असतं। आणि लग्न झाल्यानंतर ती वेगळी जबाबदारी तिच्यावरती पडते, परंतु प्रत्येक जबाबदारीला तेवढ्याच हिमतीने, तेवढ्याच संकटाने ती सामोरी जाते। आणि सामोरी जात असताना तिच्या आयुष्यामध्ये जे येणारे सुख दुःख आहे ते स्वतःच्या चेहऱ्यावरती तर कधी दाखवतच नाही आणि स्वतःच्या मनामध्ये दाबून ती दुसऱ्यांना सुखी ठेवण्याचं काम करते। एवढं सामर्थ्य स्त्रीच्या शक्तीमध्ये, विचारांमध्ये असतं। म्हणून मी पुढच्या एकदा सर्व स्त्रियांना मानाचा मुजरा करतो आणि स्त्रियांच्या आधारित, महिलांच्या जीवनाच्या आधारित एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की महिलांचं कर्तृत्व तिच्यामध्ये किती असतं, तिच्यामध्ये धाडस, तिच्यामध्ये शक्ती, तिच्यामध्ये प्रेरणा किती असते या गोष्टीवरून तुम्हाला लक्षात येईल। ही खरी गोष्ट आहे, म्हणजे कुठलीही काल्पनिक गोष्ट नाही। माझ्या जिल्ह्यात एक गाव आहे मेहकर तालुक्यामध्ये, तिथं लताबाई भगवान खरे 65 वर्षाची एक स्त्री असते। तिला 3 मुलं असतात, 75 वर्षाचा नवरा असतो। तिन्ही मुलींचे लग्न झालेले असतात, शेती त्यांच्याकडे होती, ती शेती विकून त्या तिन्ही मुलींचं लग्न करतात। सुखाने संसार चालू असतो, शेत मजुरी करून आपलं पोट भरत असतात। परंतु अचानक काय होतं, तिचा नवरा आजारी पडतो। 75 वर्षाचा म्हातारा आजारी पडतो। तिच्या पुढे प्रश्न निर्माण होतो की आपण शेत मजुरी करून आपलं कसं तरी पोट भरतोय आणि हा नवरा आजारी पडला तर मी करावं तरी काय? ती गावातल्या एका डॉक्टरकडे घेऊन जाते। घेऊन गेल्यानंतर डॉक्टर म्हणतो आजार गंभीर आहे, या माणसाला तुम्हाला बुलढाण्याला घेऊन जावं लागेल, तर तुम्ही काय व्यवस्था करायची ती करा। तिला प्रश्न पडतो आपल्याकडे पैसा नाही, काय करावं काय सुचत नाही। म्हणून ती शेजारा पाजाराला 2 पैसे उधार मागते, सांगते की माझा नवरा बरा झाल्यानंतर मी परत शेतात कामाला जाईल आणि तुमचे पैसे चुकवणार। 2 पैसे शेजाऱ्यांकडून घेते, सकाळी लवकर उठते, भाकरी चटणी बनवते, आपली शिदोरी घेते आणि बुलढाण्याला जाते। बुलढाण्याला गेल्यानंतर सरकारी दवाखान्यात जाते, सरकारी दवाखान्यात आपल्या नवऱ्याला घेऊन जाते आणि घेऊन गेल्यानंतर तिथं डॉक्टरांना दाखवते। डॉक्टर म्हणतो आजार गंभीर आहे, तपासण्या कराव्या लागतील। तिथं मात्र तिचा धीर खचतो आणि रडायला लागते। डोळ्यांचे पानवे ओले होतात आणि मोठ्या सामर्थ्याने ते त्या संकटाला समोर जाते। माझ्याकडे पैसे नव्हते, मी शेजारा पाजारांना विचारले, 2 पैसे गोळा केले, बुलढाण्याला घेऊन आले। बुलढाण्याला घेऊन आल्यानंतर डॉक्टर म्हणतो की आता मोठी तपासणी करावी लागेल, मोठा प्रश्न निर्माण झाला। डोळे पाणवले, धीर खचला, परंतु तिने मनाची निश्चय केला आता काय करावं। 75 वर्षाचा म्हातारा आयुष्यभर माझ्या सोबत राहिला, सुख दुःखात सोबत राहून अनेक संकटे यांनी पार केली, मुलांना शिकवलं, वाढवलं, शिक्षण दिलं, त्यांची लग्न करून दिली, एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या यांनी पार पाडल्या आणि आता मात्र मी यांची साथ कशी काय सोडू। विचार केला, निश्चय केला, म्हाताऱ्याला घेऊन घरी जाते। घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा गावामध्ये जाते, 4 मंडळीशी भेटते, 4 लोकांशी तिचा प्रसंग सांगते, 4 लोकांकडून पैसे गोळा करते आणि पैसे गोळा केल्यानंतर ती परत बुलढाण्याला येते आणि बुलढाण्यात प्रायव्हेट डॉक्टरला दाखवल्यानंतर डॉक्टर म्हणतो इथं या तपासण्या होणार नाही, तुम्हाला बारामतीला जावं लागेल। आता मात्र तिच्या पायाखालची पाऊल सरकली, कारण कसे पैसे पहिल्यांदा गोळा केले, दुसऱ्यांदाही तिने पैसे गोळा केले आणि गोळा केल्यानंतर डॉक्टर म्हणतो की तुम्हाला बारामतीला जावं लागेल। बुलढाणा कुठे, बारामती कुठे, 1000 किलोमीटरचं अंतर आहे, काय करावं काय सुचत नाही। परत ती घरी जाते, घरी जाऊन विचार करते की मरू द्या का या माणसाला,
मरू द्या तर कसं मरू द्यावं. समाज काय म्हणेल की आयुष्यभर सोबत राहिली, आजारी झाला तर माणसाला सोडून दिलं, मरू दिलं. वाचवावं लागेल, जगावं लागेल. परत विचार करते, दुसऱ्या दिवशी उठते, सगळं सामान पॅक वदड्या सगळ्या बॅगेमध्ये भरते आणि बारामतीला येते. बारामतीला आल्यानंतर डॉक्टरांना दाखवते. डॉक्टर म्हणतो आजार गंभीर आहे, मोठी तपासणी करावा लागेल. जेव्हा तिचे हे शब्द तिच्या अंगावरती कानावरती पडतात तेव्हा मात्र तिचा धीर पूर्ण खचून जातो, अक्षरशः खाली कोसळते आणि कोसळल्यानंतर रडायला लागते. पदर घेते, डोळ्याला पुसते, पदर तिचा अक्षरशः ओला होतो आणि ओला झाल्यानंतर तिला काही करावं, काय करावं काहीच सुचत नाही. काय आसमानी संकट तिच्यावरती आलेलं असतं. माणसाच्या जीवनावरती कधी कोणता प्रसंग येईल सांगता येत नाही. डोळे पुसत देत बाहेर जाते. बाहेर गेल्यानंतर एक बाकडा तिथे असतो, बाकडावरती बसते. शिदोरी सोबत आलेली असते, ती सुद्धा तिला गोड लागत नाही. पाण्याची बॉटल असते, ते पाणी सुद्धा तिच्या गळ्याच्या खाली जात. बसते बाकड्यावरती, पेपर असतो, पेपर हातात घेते. हातात गेल्यानंतर तिला एक गोष्ट तिथे कळते. ती गोष्ट अशी होती की बारामतीमध्ये मॅरेथॉन स्पर्धा होती. मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि आयोजित केलेल्या स्पर्धेचं बक्षीस आहे 50,000 आणि बारामतीच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की या चाचणीचे तुम्हाला, या टेस्टचे तुम्हाला 50,000 द्यावे लागतील. विचार करते, मी तर 65 वर्षाची आणि मॅरेथॉन स्पर्धा मी कशी काय जिंकू. पण नवऱ्यासाठी मला धावावं लागेल, या नवऱ्यासाठी मला जगावं लागेल, या नवऱ्यासाठी मला ही शर्यत जिंकावीच लागेल. दुसऱ्या दिवशी जाते संयोजकाच्या ठिकाणी, जिथं मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन संयोजकांना पाया पडते. संयोजक विचार करतात, अगं बाई इथं सुटाबुटामध्ये लोक येतील, धावतील आणि तू काय 65 वर्षाची लुगडं घातलेली बाई काय धावशील. तुझ्या पायात चप्पल नाही, ऊन आहे, दगड आहे, काटा तुझ्या पायात जाणार, काय धावणार, कशी धावणार. पाया पडते. माझ्यावरती मोठं संकट आहे, माझ्या नवऱ्याला वाचवावं लागेल. मी तुमच्या पाया पडते, मला धावू द्या, माझ्या नवऱ्याला वाचवू द्या. संयोजक तयार होतात. दुसऱ्या दिवशी मॅरेथॉन सकाळी 8 वाजता सुरू होते. टाळी वाजते आणि ज्या प्रकारे ती धावते, मागे काहीच बघत नाही. दगड आहे, गोटा आहे, तिच्या पायाला काटा टोचता, रक्त येते पायातून, पण त्या गोष्टीचा विचार करत नाही. विचार तो फक्त एकच असतो, नवऱ्याला वाचवायचं, नवऱ्याचा जीव वाचवायचा आहे. कारण त्याने आपल्या आयुष्याची सुखदुःख वाटून घेतले. धावते धावते धावते, पुढे विजय रेषा येते. विजय रेषा आल्यानंतर विजय रेषा ओलांडते, खाली कोसळते आणि मागे वळून बघते तर ती विजय झालेली असते. याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की स्त्री जी आहे ती मोठ्या संकटालाही आपल्या पायी उडवू शकते आणि मोठ्या मोठ्या संकटांचा सुद्धा ती सामना करू शकते. एवढे सामर्थ्य, एवढी शक्ती, एवढी ताकद आईच्या मातृत्वात, आईच्या इच्छाशक्तीमध्ये असते. म्हणून मी आपल्या इथे बसलेल्या सर्व स्त्रियांना, सर्व महिलांना पुनश्च एकदा मानाचा मुजरा करतो, थांबतो. जय हिंद.